नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक नवीन भरती, ॲक्च्युली मेगा भरती आपण म्हणूया. 4000पेक्षा जास्त पदं या भरतीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जवळजवळ 5000 पदं असतील. पदांचं नाव आहे सुरक्षा सहाय्यक भरती. या अंतर्गत म्हणजेच म्हणायचं झालं तर सिक्युरिटी असिस्टंट और एक्झिक्युटिव्ह नावाचं हे पद आहे. ग्रुप सी अंतर्गत हे पदं येतात. 4987 पदं आहेत. संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत आपण. कुठं निघाली हे पदं, कशा पद्धतीची आहे, भरती कशी होणार आहे, संपूर्ण डिटेल्स. फक्त भरती शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे काहीही तुमचं मिस होणार नाही आहे. परंतु त्या अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यूज येतात परंतु सबस्क्रायबर वाढत नाही आहे, त्यामुळे थोडं दुःख वाटतं. परंतु प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. तर चला मग बघू व्हिडिओ शेवटचं. बघा, पद बघताय तुम्ही, सुरक्षा सहाय्यक नावाचं पद आहे. गट क अंतर्गत पद येत आहे. पदसंख्या बघा 4987 आहे. ऑल इंडिया लेवलवरती ही पदं निघाली आहेत. 4987. महाराष्ट्राकरता सुद्धा वेगळं वॅटेज आहे, ते सुद्धा आपण बघूया. पात्रता म्हणाल तर केवळ 10वी पास जर तुम्ही असाल तर खास करून 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती आहे. 18 ते 27 हा वयोगट असेल. त्या ठिकाणी 17/8/2025 ची अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या दरम्यान तुमचं वय हा असणं गरजेचं आहे. निश्चितच ओबीसी आणि SC/ST करता सरकारी नियमाप्रमाणे त्या ठिकाणी 3 वर्ष आणि 5 वर्ष ही तिथे सवलत आहे. वेतनान बघा 27,700 ते 69,100 एवढं वेतन तुम्हाला त्या बँडनुसार त्या भरतीमध्ये तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. आता भरती नेमकी निघाली कुठे आहे, कशा पद्धतीनं आहे, परीक्षा कशी होणार आहे, संपूर्ण बघूया एकदा डिटेल्स माहिती. तर मित्रांनो, बघू शकता भरती निघाली इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती निघाली आहे. सिक्युरिटी असिस्टन्स किंवा एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन 2025 करता ही भरती आहे. ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन्स तुम्हाला भरायची आहेत. ऑनलाईन पद्धतीनं सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह या पद्धतीची. तर आता भरती बघा कुठं कुठं निघाली. आगरतळा असेल, अहमदाबाद असेल, ऐजवाल असेल, अमृतसर, बेंगलुरू, भोपाळ. तर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण भारताच्या पट्ट्यामध्ये ही भरती आहे. तुम्हाला लँग्वेज बघायची आहे. बघा, तुम्हाला जी लँग्वेज जमते ती लँग्वेजनुसार तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता. बऱ्याच ठिकाणी बघा, भोपाळला हिंदी आहे, चंदीगडला हिंदी आहे, देहरादूनला हिंदी आहे, दिल्लीला पण हिंदी. महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघा, महाराष्ट्राकरता इथे मुंबई आणि नागपूर असे 2 पदं दिलेली आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा जर येत असेल आणि सोबत पणजी, गोवा या ठिकाणी पण तुम्हाला बघा मराठी भाषेचा आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा उपयोग झालेला आहे त्या ठिकाणी इतक्या जागा आहेत. 266 अधिक 32 अधिक 40 म्हणजे 350 जागांचं वेटेज हे मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही 350 जागांवरती मराठी बोलणारे, ज्यांच्याकडे मराठी डोमिशियल असेल असे विद्यार्थी अर्ज करू शकतात. अदरवाईज हिंदी जर तुम्हाला चांगली जमत असेल, हिंदी विषय जर तुमचा असेल तर तुम्ही हिंदी ज्या ज्या ठिकाणी आहे त्याही जागेसाठी अर्ज इथे करू शकता. तर महाराष्ट्रातल्या जागा आपण बघितल्या 350 जवळपास येतात. ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पूर्ण भारताचा जर विचार केला तर बघा 4987 जागा ह्या त्या ठिकाणी तुम्हाला या भरतीमध्ये उपलब्ध आहेत. तर आता आपण बघू शकतो पोस्ट कुठली आहे. तर बघा, क्लासिफिकेशन जनरल सेंट्रल सर्व्हिस या अंतर्गत ही पोस्ट आहे. ग्रुप सी, नॉन गॅझेटेड आहे, नॉन मिनिस्टोरियल. वेतनमान बघू शकता 21,700 ते 69,100 एवढं तुम्हाला मॅट्रिक्स पे लेवल असेल. सोबतच 20% बेसिक पेच्या अलाउन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी राहतील. कॅश कॉम्पेन्सेशन पण तुम्हाला असेल, बघू शकता तुम्ही. आता क्वालिफिकेशन आपण जे बघितलं होतं 10वी पास, मॅट्रिक्युलेशन किंवा 10वी पास असेल तर तुम्ही अर्ज नक्की भरा. पोझेशन ऑफ डोमिशियल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड, म्हणजे ज्या राज्यामधून तुम्ही अर्ज भरताय त्याचं डोमिशियल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या राज्यातला विद्यार्थी त्या राज्यात भरू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच नॉलेज ऑफ एनी वन ऑफ द लँग्वेज डायरेक्ट मेन्शन इन द टेबल अबव, म्हणजे ज्या भाषेचं नॉलेज तुम्हाला आहे त्या टेबलमध्ये त्या स्टेट पुढची लँग्वेज दिली आहे ती लँग्वेज तुम्हाला असणं गरजेची आहे. वयोमर्यादा 18 ते 27 हा वयोगट आहे. SC/ST करता त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता बघा एक्झामिनेशन कशी होणार आहे. तर एक्झामिनेशन 3 पद्धतीनं होणार आहे. 3 टायर पद्धत आहे. टायर 1, टायर 2 आणि टायर 3. टायर 1मध्ये बघा ऑनलाईन एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. MCQजमध्ये 5 पार्टमध्ये 20 प्रश्नाचा एक पार्ट असेल. जसा जनरल अवेअरनेस, जनरल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल किंवा ॲनालिटिकल किंवा रिझनिंग ॲबिलिटी किंवा लॉजिकल ॲबिलिटी हे असेल. इंग्लिश लँग्वेज असेल, जनरल स्टडीज असेल. या पद्धतीचे हे 5 पार्ट आहेत. त्यामध्ये 100 प्रश्न एका तासाकरता. निगेटिव्ह मार्किंग असेल 0.25 म्हणजे 1/4 तुमचा मार्क कटणार आहे चुकीच्या मार्काला. रिटर्न एक्झामिनेशन पण तुमची असेल, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण असेल. त्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज ट्रान्सलेट करायचा आहे 500 शब्दांचा, जो आपली लँग्वेज असेल त्या लँग्वेजमधून. ठीक आहे, 550 गुण आहेत. तोही एका तासाचा तिथे पेपर वेळ असेल तुम्हाला. आणि तिसरा असेल इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट, ही तुम्हाला 50 मार्काची त्या ठिकाणी असेल. आता एक्झामिनेशन सेंटर्स बघा ऑल इंडिया लेवलवरती आहे तर सगळीकडेच असेल. महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघा, महाराष्ट्राकरता तुम्हाला एक्झाम सेंटर्स असेल अमरावती, छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव असेल, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
म्हणजे बऱ्याच ठिकाणी याचे सेंटर्स तुम्हाला उपलब्ध आहेत, म्हणजे एक्झाम देणाऱ्यांना त्या पद्धतीनं कुठलीही अडचण तशी होणार नाही आहे असं त्यामध्ये त्यांनी अगोदर मेन्शन केलेलं आहे. सिलेक्शन कशी होणार आहे तर बघा, याच्यामध्ये तुम्ही ही डिटेल एकदा बघून घ्या. सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, टायर बाय टायर होणार आहे. एक्झाम 1 क्वालिफाईडवाले एक्झाम 2ला आणि नंतर 3ला या पद्धतीनं ते त्या ठिकाणी बोलवतील. सोबतच त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल एक्झामिनेशन आणि कॅरेक्टर तुमचं सर्टिफिकेट ही तपासल्या जाईल. अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी ही चाळणी लावलेली आहे तुमच्या एक्झामसाठी. सोबतच बघा, आता इथं ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्हाला कधी करायचं आहे रजिस्ट्रेशन, तर 17 तारखेच्या आत 17/8/2025च्या आत करायचं आहे आणि त्याचा चलान 19/8/2025च्या आत करायचा आहे. आता ही झाली संपूर्ण जाहिरात, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे. जेव्हा तुमच्याकडे हे जाहिरात पोहोचेल ताबडतोब तुम्ही तो अर्ज नक्की एकदा बघायचा आहे. हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली असेल, तिथे जाऊन क्लिक कराल तर ही जाहिरात तुम्हाला ओपन होईल. एक्झामिनेशन फीस किती असेल बघा, तर सर्व विद्यार्थ्यांकरता म्हणजे कुठले सोडून मेल कॅन्डिडेट असतील, अनरिझर्वमधले म्हणजे सामान्य प्रवर्गातले, EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि OBC हे 3 कॅटेगरींना एक्झाम फीस असेल 650 रुपये आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना 550 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फीस भरायची आहे. मोड ऑफ पेमेंट कसं करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. ही संपूर्ण जाहिरात अतिशय छान आहे, केवळ 10वीवरती येते. या मोठ्या प्रमाणात पदभरती तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर बघा, अर्जाची तारीख आपण बघितली आहे, 17 तारीख त्याची शेवटची आहे. 17 ऑगस्टच्या आत तुम्हाला अर्ज भरायचा आहे. निवड पद्धत 3 टायर आहे, ऑब्जेक्टिव्ह, रिटर्न आणि इंटरव्ह्यू. फीससुद्धा बघितली आहे 550 आणि 650 रुपये. वेबसाईट ह्या वेबसाईट्स आहेत, ह्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. इथे जाऊन तुम्ही क्लिक कराल तर या वेबसाईट्स तुम्हाला तिथे असतील. पहिली असेल www.mha.gov.in आणि दुसरी आहे www.nsc.gov.in. इथून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स तिथे करायचे आहेत. तर मित्रांनो, अतिशय छान भरती आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना प्लीज शेअर करा. 10वीवरती खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे. जितक्या लोकांना जास्तपर्यंत शेअर कराल तितके जास्त विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतील. तर प्लीज आपली मराठी असेल तर इतरांची हिंदी असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा, निदान ते विद्यार्थी तरी या भरतीला अप्लाय करू शकतील. तर नक्कीच भेटू लवकरच अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.